नागपूरमध्ये फडणवीसांच्या रामगिरीवर सुरक्षा वाढवली आहे। बच्चू कडूंकडून फडणवीसांच्या बंगल्यावर आंदोलनाचा इशारा आहे। शेतकरी कर्जमाफी करता बच्चू कडूंचा एल्गार मोर्चा आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा आज त्याचं नागपूरमध्ये आगमन होणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या इतर प्रश्नांना घेऊन त्यांचा मोर्चा नागपूरमध्ये धडकणार आहे। त्यापूर्वी जर आपण पाहाल तर नागपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान रामगिरी समोर जे ते पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, कारण की बच्चू कडू यांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान रामगिरी येथे जे आहे ते आंदोलनाचा त्यांनी इशारा दिलेला होता। मात्र एकूणच पाहायला गेलं तर बुट्टीबोरी जामटा परिसरामध्ये जे आहे ते आंदोलनासाठी जागा नियोजित करण्यात आलेली आहे। मात्र त्या ठिकाणून आंदोलक या ठिकाणी येऊ शकतात। त्यापूर्वीच आपण जर पाहायला गेलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर येथील मुख्यमंत्र्यांचा जो शासकीय निवासस्थान आहे जे त्या ठिकाणी जे आहे ते पोलीस सुरक्षा एकूणच वाढवण्यात आलेली आहे। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी जे आहे ते एकूणच गेट समोर जे आहे ते सुरक्षा तैनात आहे। तर या ठिकाणी गेटच्या अगदी समोर जर पाहायला गेलं तर बॅरिकेडिंग एकूणच लावण्यात आलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही प्रमुख मागणी घेऊन बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा आज दुपारी नागपूरमध्ये त्याचं आगमन होतं आहे। मात्र कुठेतरी आक्रमक झालेले आंदोलक जे आहे ते रामगिरी निवासस्थानाकडे येऊ शकतात। त्यामुळे त्यापूर्वीच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जे आहे ते सुरक्षा वाढविण्यात आलेली आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।